नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या जन वॉइस या न्यूज चॅनल वरती. आणि आपण साप्ताहिक राशी भविष्याचा कार्यक्रम करतो आहोत. त्याचबरोबरीने आपल्या जन वॉइस या न्यूज चॅनल वरती आपण ज्योतिषशास्त्राविषयी, वास्तुशास्त्राविषयी, रत्नशास्त्राविषयी प्रश्न मालिका नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपले ज्योतिषशास्त्रावर म्हणजे कुंडलीवरती, वास्तुशास्त्रावरती कोणतेही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवा आणि त्याची उत्तरं घ्या. आपल्याला घरपोच घर बसल्या सगळे उत्तरं मिळतील. पण त्यासाठी जन वॉइस या न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, इंस्टाग्राम व फेसबुकला फॉलो करा. राशी भविष्य सुरुवात करूयात. आता 18 फेब्रुवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघणार आहोत, सुरू करणार आहोत. राशी चक्रातील प्रथम मेष राशी पासून. आणि मेष राशीला सुरुवातच धडाक्याने होणारे, आनंदाने होणारे, स्वर्ग आपल्या दोन बोट कम उरतील एवढा असा आनंद जो आहे तो आपल्याला बघायला या आठवड्यामध्ये मिळणार, यात काहीही शंका नाही. आणि सुरुवातीलाच तो आपला अनुभव येईल. असा अनुभव आपल्याला पुन्हा पुन्हा येतच राहावा अशी मनामध्ये भावना निर्माण होईल. का? कारण पदाचा, प्रतिष्ठेचा, मान सन्मानाचा, पैशाचा, गौरवाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा असा हा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. मग असं जर प्रत्येक दिवसाला मिळायला लागलं तर आनंद गंगात पावणार नाही का? मावेलच. आणि का नको व्हायला? आपण केलेल्या कामाचा चित झाल्याचा अनुभव आपल्याला याच आठवड्यामध्ये बघायला मिळेल. आणि त्याच्यावरती कोणतेही विरझन पडणार नाही त्या आनंदावरती, याची मात्र काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावी लागणार आहे. याचं कारण असं आहे की पुढे तो कालावधी जो आहे घसरणारा दिसतोय. लगेच आनंद आला पण तो आनंद काही काळच टिकला आमच्या जवळ आणि परत निघून गेला. अशी जी स्थिती आहे ती आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून त्या दृष्टीने आपण काळजी घ्यायची आहे. म्हणजे काळजी नेमकी कुठे घ्यायची आहे? तर कुठे मध्यस्थी करायची नाहीये, अनपेक्षित खर्च करायचा नाहीये, कुठे वाद होईल अशा ठिकाणी आपण जायचं नाहीये, कोणाच्या देण्या घेण्यामध्ये पडायचं नाहीये. असं जर या आठवड्यामध्ये केलं झालं तर हा आठवडा सलग 7 दिवस आपल्याला आनंदाचा आणि मनासारखा जाणार, यात काही शंका नाही. मग उपासना करा सूर्यनारायणाची. पुढे आहे वृषभ राशी. वृषभ राशीवाल्यांसाठी त्याचा मागचा टप्पा आहे. कारण तुम्ही जेवढं आता बैलाप्रमाणे काम कराल ना, जेवढं उधळाल तेवढंच तुम्हाला यश मिळणार आहे. आता सध्या स्थितीमध्ये काय झालंय, एक तर ग्रहमान आपल्या बाजूने उभे आहेत. दोन दोन मातब्बर ग्रहांचा बळ सध्या चाललेला आहे. तृतीय एकादश लाभ योगामध्ये शनी महाराज आहेत. द्विद्वादश योगामध्ये गुरु महाराज आहेत. पुन्हा जरी गुरु बदलले तरी गुरु तृतीय एकादश लाभ योगात येतील. म्हणजे पुढचा जो कालावधी आहे तो चढत्या क्रमाने आहे ना. मग उलट ह्याच कालावधीमध्ये व्यवसायामध्ये आपला बदल करता येईल का, किंवा व्यवसाय सुरू करता येईल का, किंवा नोकरीमध्ये काही चेंज करता येईल का, असे सगळे महत्वाचे मोठे निर्णय आपण ह्याच आठवड्यामध्ये घेऊ शकतो. याचं कारण असं की पुढे पुढे मंगळ आणि रवी दोघे बदलणार आहेत. जरी मंगळ आणि रवी बदलले तरी ते आपल्या राशीला उत्तम योगामध्ये येत आहेत. म्हणजे तिथेही अडचण नाहीये. मग एकीकडे गुरु, एकीकडे शनी, एकीकडे मंगळ, अशा जर मोठ्या मोठ्या ग्रहांचं पाठबळ आपल्याशी पाठीशी असेल तर मग का नको धाडस करायला, का नको हिंमत दाखवायला? तर याप्रमाणे जर आठवडा आपण गेला, बरं जिथे आपण काम करतोय ना तिथे मात्र लोड आहे. थोडस जास्तच वेळेचं काम करावं लागणार आहे, उशिराने घरी यावं लागणार आहे, हे सगळं होणार आहे. पण त्याचबरोबरीने या आठवड्यामध्ये काही गुणगान गावलं जाणार आहे, काही मान सन्मान वाढायचा आहे, काही प्रमोशन योग यायचे आहेत. म्हणजे काय की चढत्या क्रमाने तुमची गाडी तुम्हाला वर जाताना दिसेल आणि तसं होतच राहावं अशी देखील माझी इच्छा आहे. पुढे काही अडचण तर नाही तशी दिसत मला कुठे. किरकोळ कारकोळ अडचण एखाद्या वेळेला येतच असते, ती कुठे नाही येत. पण 100 पैकी फक्त 1% कमी पडलेलं असल्यामुळे नाराज होऊन चालत नाही. 99% पास आहे आपण. 99% खूपच झाले खरं तर. मी तुम्हाला 90 पण म्हणत नाही, 99 म्हणतोय. म्हणजे हा आठवडा आपल्याला 99% व्यवस्थित आणि उत्तम जाणारा आहे. उपासना तशीच करा. उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची. पुढे मिथुन राशी. 12ही राशींमध्ये सर्वोत्तम मी तुम्हाला म्हणेल की हा आठवडा तुमच्यासाठी सर्वोत्तम आठवडा. आणि सध्या मिथुन राशीवाल्यांचे सध्या तर बोलबाला आहे. 5 उंगल्या घी मध्ये.
मग सगळ्याच बाजूने की ग्रहमान जर उभं आपल्या पाठीमागे उभं आहे, तर आता तर मागे वळून पाहायचंच नाहीये. आता तर गाडीला ब्रेकच नाही लावायचा, कारण स्पीड ब्रेकरच नाही मध्ये. आता तर सुसाट एकदम आपण. मग एकीकडे करिअर असेल, प्रगती असेल, वैवाहिक जीवन असेल, संतती असेल, संपत्ती असेल, समृद्धी असेल, परदेश गमन असेल, नवीन व्यवसाय असेल, नोकरीची प्राप्ती असेल, काय काय नाहीये. या आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी चहूबाजूंनी आपल्या सगळ्या अनुकूलच दिसतील. कोणत्याही तुम्ही मार्गाला जा, तुम्हाला यशच मिळणार आहे असा हा आठवडा आहे. पण एवढे हवेत जाऊन चालणार नाहीये. थोडं जमिनीवर राहून काम काम करावं लागेल. एकतर सध्या राशीला ग्रहमान अनुकूल, त्यात आठवडा अनुकूल, त्यात महिना अनुकूल. म्हणजे डबल टिबलने धमाकाच होणार, धडाकाच लागणार आहे आठवड्यामध्ये. काही चिंताच करू नका तुम्ही. बौद्धिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, नंतर IT क्षेत्र, मध्यस्थीमध्ये काम करणारे मंडळी, पत्रकार मित्र, ह्या सगळ्यांना तर या आठवड्यामध्ये काहीतरी खुश खबर, ब्रेकिंग न्यूज असं सगळं सगळं छान या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. चिंताच करू नका, काही कुठे अडचण नाहीये, कुठे वाद होणारच नाहीये, कोणी करायला येणार सुद्धा नाहीये. उलट जो कोणी येईल तो मार्गदर्शनच घेईल, जो कोणी येईल तो सल्लाच घेईल, जो कोणी येईल तो पायाशीच बसेल. असं सगळं म्हणजे भरभरून नजर लागेल असं हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. मिथुन राशीवाल्यांना उपासना करायची वीर हनुमान म्हणजे हनुमान चालीसा. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी नाही बरं, भावनेच्या भरामध्ये वाहत जाऊन चालणार नाही कर्क राशीवाल्यांना. इथे मात्र रस्ता काही तुमचा सुसाट नाहीये, खडतर प्रवासाने भरलेला आहे. त्यात आपण भावनेच्या भरामध्ये एखादा निर्णय घेतला की समजा केसाने तुमचा गळाच कापला, मग मग तुम्हाला धक्काच बसला, मग तुमचा घातच झाला, मग तुमचा कॉन्फिडन्स कमीच झाला, मग तुमच्या काहीतरी वादाचे प्रसंग समोरच आले. असं सगळं नकारात्मक निगेटिव्ह सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळेल सुरुवातीला. पण ती एकदा एखाद्या गोष्टीने मनामध्ये घर केलं ना हो, एखाद्या निगेटिव्ह गोष्टीने, की तिथून आपला बाहेर यायला मात्र वेळ लागून जातो. मग मग पुढे इतकं अनुकूल आणि चांगलं वातावरण असून सुद्धा आपल्याला त्याचा लाभ नाही करून घेता येत ना. मग आपण त्याच गोष्टीमध्ये अडकलेलो असतो. तीच चिंता, ती विवंचना, ती काळजी, तिथेच आपण गोल गोल फिरत राहतो. तसं होऊ देऊ नका. म्हणून काही वेळेला प्रॅक्टिकल व्हावं लागतं. भावनेच्या भरामध्ये वाहत जाऊन निर्णय करायचे नाहीत, हे समजवणारा सांगणारा आठवडा आहे. पुढे मला खूप सुंदर दिसतंय, शेवट गोड होणार आहे, मान्य आहे, माहितीये. पण सुरुवात मात्र जर काट्याकुट्यांनी आणि त्रासाची असेल तर तिथे मात्र काही निर्णय आपण, उलट मी तर म्हणतो अशा वेळेला निर्णयच घेऊ नका. पहिले 2-3 दिवस निर्णय घेऊच नका, स्टँड बाय ठेवा, बघू पुढे काय करता येईल ते. असं जर केलं या आठवड्यामध्ये तर मात्र सुवर्ण मार्ग आपल्याला बघायला मिळेल. कर्क राशीवाल्यांनी उपासना करा फक्त महादेवांची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशी वाल्यांसाठी हा जो आठवडा आहे हा थोडा प्रेमासाठी असेल, थोडा कुटुंबासाठी असेल, विवाहाच्या बाबतीमध्ये काय निर्णय लागू शकतो का या आठवड्यामध्ये, तर तसं देखील असेल. म्हणजे कुवारे मुलं जे आहेत ना, जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत की बाबा आता आम्हाला घोड्यावर चढायचंय, तर अशांसाठी सुद्धा हा एक अनुकूल कालावधी बरं का. विवाह निश्चिती होणे, विवाह जुळणे किंवा साखरपुडा होणे किंवा नाळगोटा होणे, असे जे काही विवाह संबंधित काही विषय आहेत ते सुद्धा या आठवड्यामध्ये सुरुवातीला काही आनंदाचे प्रसंग आपल्याला अनुभवाला येऊ शकतात. विवाह झालेला आहे का, तर मग वेळ द्यावा, देता आला पाहिजे पती पत्नींना. काय माहितीये का, संसारामध्ये तुम्हाला फक्त कर्तव्य, जबाबदाऱ्या एवढंच आपण घेऊन चालावं लागतं. मग कधी प्रेम ही गोष्ट येत नाही का. उलट खरंच संकल्पना प्रेमाची आहे. विवाह पहिला मग प्रेमासाठी करतो, नंतर कर्तव्य जबाबदाऱ्या येतात. पण तुम्ही विवाह कशासाठी केला आहे, एकमेकांना प्रेम द्यायला. मग ते द्या. या आठवड्यामध्ये फिरायला जा, एकमेकांना वेळ द्या. असं जर आलं म्हणजे तुम्हाला मी सांगतो ना, आठवड्यातून एक दिवस का होईना पती पत्नीने फिरायला गेलंच पाहिजे. बघा की आठवड्यामध्ये कुठेतरी आपण एकमेकांना जर वेळ दिला नसतो ना, तो मात्र भरून निघतो आणि पुढे आपल्याला संसाराची गाडी जी आहे ना स्पीडमध्ये चालायला लागून जाते. त्यामुळे वेळ देणं फार गरजेचं आहे आजच्या कालावधीमध्ये. नाहीतर आजकालची परिस्थिती अशी आहे की जरा खुट्ट्या बांधलं की बॅट पकडतात मुली. तर हे जे काही वातावरण आहे तर त्याचं कारण काय, एकमेकांना समजून घेणे. ती मात्र गोष्ट या आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे. कारण पुढे मनस्तापाचं धनी व्हावं लागेल, त्रास भोगावा लागेल, मनस्ताप सोसावा लागेल.
अडचणीचे प्रसंग समोर यायचे आहेत किंवा मानसिक शारीरिक रित्या खच्चीकरण व्हायचं आहे, आर्थिक नुकसान व्हायचं आहे, अशी सुद्धा एक गोष्ट याच आठवड्यामध्ये घडायची आणि ती देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे. सिंह राशीवाल्यांसाठी उपासना करायची लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशी वाल्यांना सावधान, असंच मी म्हणेल, सावधान. कारण आपल्याला या आठवड्यामध्ये सगळेचे सगळे 8 दिवस परीक्षा द्यावी लागणार आहे. एवढं बरं आहे की ग्रहमान उत्तम चालू आहे. एवढं चांगलं आहे की ग्रहमाची साथ असल्यामुळे फार तो त्रास होणार नाही. 70% त्रास होऊन आपण पुढे आपला मार्ग मोकळा करू. पण 30% मात्र त्रास व्हायचा आहे, तो फिक्स आहे. म्हणून या आठवड्यामध्ये काही गोष्टी आपल्याला समजून उमजून करायच्या आहेत. पहिले प्रकृतीकडे लक्ष द्या, दुसरं प्रगतीकडे लक्ष द्या, तिसरं संसाराकडे लक्ष द्या. तिथे मात्र सगळ्या ठिकाणी पॉइंट टू पॉइंट आपल्याला वेळ देता आला पाहिजे. बरं, या आठवड्यामध्ये विशेष बैठका टाळा, मोठे करार मदार टाळा, मोठे आर्थिक व्यवहार टाळा किंवा स्टँड बाय ठेवा. किंवा करत असाल तर अजून त्याच्यामध्ये आपल्याला किती आज शिरून निर्णय करता येईल हे करा. कारण कन्या राशीवर त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात. एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, त्याच्यामधून पॉझिटिव्ह किती येण्यापेक्षा निगेटिव्ह काय आहे जास्त, ही कन्या राशी शोधण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे, एकदम एक्सपर्ट. म्हणजे भौतिक विचार वैचारिक त्यांचा इतका गोंधळ चालू असतो एखाद्या विषयामध्ये की तो निर्णय होईपर्यंत मात्र ते एकदम चिकित्सक असतात. तर ही जी त्यांच्याकडे हातोटी आहे ती मात्र या आठवड्यामध्ये कामी येईल आणि ती आणा. कारण ती आणल्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू आणि हे सगळे आठवड्यामध्ये होणार. कन्या राशीवाल्यांनी उपासना करा शिवशक्ती. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी हा कालावधी सर्व बाजूने चहूबाजूने अनुकूल आहे. कुठेही अडचण दिसत नाहीये, मला कोणतीच अडचण दिसत नाहीये. थोडीफार अडचणी या प्रत्येक आठवड्यामध्ये येतच असतात. आता आपण असं म्हणतो ना की एकही दिवस असा नाही की जिकडे तो वाईट आहे किंवा एकही दिवसासाठी तो चांगला आहे. कधीतरी आपला सुख दुःख समय समाप येतच असतं ना. तर कभी खुशी कभी गम असं जे म्हणतो ना आपण, ते या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. खुशी काय आहे? मुलांची आहे. खुशी काय आहे? संसाराची आहे. इकडे खुशी आहे. मग गम काय आहे? तर गम आहेच ना. त्रास आहे, मनस्ताप आहे, प्रेशर आहे, अडचण आहे, कर्ज आहे. हे सगळं गम मध्ये येणार आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची प्रकृती म्हणजे आरोग्य हे गम मध्ये येणार आहे. म्हणजे तिथे काही ना काही चिंता भेसाळेल. गम मध्ये काय आहे? शत्रू आहे. गम मध्ये काय आहे? नोकरी आहे. गम मध्ये काय आहे? व्यवसाय आहे. हे सगळे गमवाल्या गोष्टी. तिथे मात्र लक्ष द्या. मग गमला खुशीमध्ये कन्वर्ट कसं करता येईल ते बघा आणि ते जर झालं तर या आठवड्याची फ्रेम आपल्याला व्यवस्थित जोडता येईल. काही अडचण नाहीये. तुळा राशी बाल्यांसाठी उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी वाल्यांसाठी हा कालावधी सोने पे सुहागा आहे. पहिल्या आठवड्यात म्हणजे आठवड्याची सुरुवात जी आहे ना, एका महत्वाच्या निर्णयाने करायची आहे. नीट ऐकून घ्या. निर्णय काय असणार आहे? तो निर्णय जागेचा आहे, जमीन जुमल्या संबंधित आहे, वाहनाशी संबंधित आहे, फ्लॅटशी संबंधित आहे, प्लॉटशी संबंधित आहे. हे जर निर्णय या आठवड्यामध्ये सुरुवातीला झालेत ना, तर आपण एका मोठ्या महत्वाच्या प्रश्नातून बाहेर पडू आणि मग पुढच्या आपल्याला कामाचा विचार करता येईल. पण आता सध्यामध्ये जो प्रश्न महत्वाचा वाटतोय तो प्रश्न जो आहे तो म्हणजे जमीन जुमल्याचा आहे, गाडीचा आहे, वाहनाचा आहे आणि तो सुटणारा आहे. सुटणारा प्रश्न आहे. तो सुटेल या कालावधीमध्ये. फक्त त्या दृष्टीने मात्र प्रयत्न करा आणि मग बघा तुम्हाला सगळ्या तो काम झालं की तुम्हाला एक सुखाची वेगळी अनुभूती जी आहे ती प्राप्त व्हाईल. काही अडचण येणार नाही. पण तिथे काय अडचण येत असेल तर मात्र उपाय सुद्धा करा. दर गुरुवारी दत्त दर्शन करा, दत्त उपासना करा, सद्गुरु सेवा करा, गौ पूजन करा. का? कारण सध्या शारीरिक, आर्थिक आणि मानसिक थोडे आपण डिस्टर्ब आहेत. त्याच्यातून कुठेतरी आपण फ्लोने वरती आलो पाहिजे. यासाठी मात्र दत्त गुरूंची उपासना करा. कारण तुम्हाला 8वा गुरु चाललेला आहे. गुरुबळ सध्या नाही तुमच्या राशीला. म्हणून गुरुची उपासनेवर लक्ष द्या, ध्यान करा. आणि हे जर झालं या आठवड्यामध्ये तर मग मात्र या आठवड्यामध्ये कोणीही रस्ता अडवणार नाही. कारण आपला मार्ग सरळ आहे. आपण सरळ मार्गाने चालतो. कोणाचे अध्यात नाही, मध्यात नाही. आपण भले आणि आपलं काम भले. हे आपलं चरित्र आहे, हा आपला स्वभाव आहे. पण या आठवड्यामध्ये काही मंडळी आहेत की जे आपला रस्ता अडवणार आहेत, आपल्याला खो घालणार आहेत, आपला घात होणार आहे, पाठीमध्ये खंजीर खुपसला जाणार आहे.
त्याचा मात्र बंदोबस्त आपल्याला करता आला पाहिजे. वृश्चिक राशीवाल्याने उपासना करा सद्गुरूंची. पुढे धनु राशी. धनु राशीवाल्यांसाठी पराक्रम आहे. पराक्रमच आहे या आठवड्यामध्ये. म्हणजे काय आहे की या आठवड्यामध्ये एक विशेष आणि वेगळी गोष्ट जी आज या आठवड्यामध्ये घडायची, मग ती बदलणारी असेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये सुवर्ण संधी आणणारी असेल. मोठ्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे किंवा मोठे प्रवास घडायचे आहेत, म्हणजे स्टेट लेवलचे प्रवास किंवा नॅशनल लेवलचे प्रवास. तर अशा प्रवास सुद्धा या आठवड्यामध्ये घडायचे आहेत. मग या आठवड्यामध्ये इतकं जर चांगलं व्हायचंय तर बौद्धिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, IT क्षेत्र, कॅम्प्युटर क्षेत्र याच्याशी निगडीत असलेल्या मंडळींसाठी हा कालावधी तर आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोला जाणार. इतका सुंदर कालावधी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे काय? मान सन्मानाचा, प्रगतीचा, कार्याचा. फक्त फक्त अडचण एकच आहे, शनी सध्या चौथा झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला रस्ते अडवणं चाललेलं आहे, आपल्याला खूप असं चाललेलं आहे, आपला स्पीड कमी होतो आहे, आपला कॉन्फिडन्स कमी होतो आहे, आपला मार्ग चुकतो आहे. या सगळ्या गोष्टी याच आठवड्यामध्ये आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळतील. पण त्याच्यासाठी मात्र हनुमान चालीसा वाचा. पुढे आहे मकर राशी. मकर राशी वाल्यांसाठी या आठवड्यामध्ये सगळं व्यवस्थित, काही कशाची चिंता नाही, कशाची काळजी नाही, व्यवस्थितपणे हा आठवडा आपल्याला जाईल. त्याचं कारण असं आहे की कुटुंबामध्ये आनंद आहे, काम व्यवस्थित चाललेलं आहे, नोकरी व्यवस्थित चाललेली आहे, सगळं काही मनसोक्त मनासारखं मिळत आहे, कुठे कशाची काही कमी नाहीये. बॅलन्स तयार करणारा आठवडा आपल्याला मिळेल. बॅलन्स तयार होईल आठवड्यामध्ये. काही अप नाही पण डाऊन पण नाही, फार चांगलंही तर फार वाईटही नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे काय, न्यूट्रल स्थिती या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. शेवटच्या काहीतरी टप्प्यामध्ये मात्र एक चांगली गोष्ट घडू शकते आणि ती घडणारे काहीतरी नोकरीच्या संदर्भामध्ये, पण ती अर्थात गोड करणारी असेल, आनंदाची असेल. म्हणजे कुठे काही असं जेव्हा काही चांगलं जे काही घडेल ते मात्र अनुकूल घडेल, उत्तम घडेल, चांगलं घडेल असंच या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. पण आपल्या बोलण्याने मात्र, आपल्या कृतीने मात्र कोणीही दुखावता कामा नये, नाहीतर हाताशी तोंडाशी आलेला घास निघून जाणार. हे पण लिहून ठेवा. मकर राशी वाल्यांनी उपासना करा गणपतीची. पुढे कुंभ राशी. कुंभ राशी वाल्यांसाठी या आठवड्यामध्ये तर काय विचारूच नका. सध्या फक्त शनी महाराज प्रतिकूल आहे, बाकी गुरु महाराज पंचम योगात आहे. शिवाय तुम्ही भौतिक राशीचे माणसं आहेत, म्हणजे अत्यंत विचारी, विद्वान, हुशार अशी ही सगळी भौतिक राशी तुमची. तर त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये काही कुठे कमी पडणार नाही आपल्याला. सगळं काही भरभरून मिळेल. पहिले प्रेम मिळेल, पती पत्नींचा सहवास मिळेल, कुटुंबामध्ये आनंद बघायला मिळेल, प्रगतीचे मार्ग मोकळे झालेले दिसतील. असं सगळं सगळं एका बाजूला दिसेल. ते सगळं प्रगतीचं, उत्कर्षाचं असेल, कुटुंब सौख्याचं असेल. आणि कुंभ राशीची मंडळी जी बोलताना मोजून आपण बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या काही बोलण्याने काही कुठे अडचण होईल असं वाटत नाही, तसं होऊ पण नाही. पण काही वेळेला आपल्याला आपल्या मनात नसतं तसं की यांना काही दुखवायचंय असं, तरी डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्याकडून कोणी दुखावलं जातं. मग तो नात्यातला असेल, परिवारातला असेल, किंवा सगळा सोयरा असेल, किंवा मित्र परिवारामध्ये असेल, किंवा कामाच्या ठिकाणी असेल. तेवढी मात्र कुंभ राशीवाल्यांनी काळजी घ्यावं. सध्या काही अडचणच नाही आपल्याला. सध्या आपल्याला गुरु महाराज आपल्या पाठीशी आहेत. शनी सध्या अडचणीमध्ये जरी आहेत ते आहेतच ना 5 वर्षापासून, 5.5 वर्षापासून भोगतोच आहे ना आपण. म्हणजे असं काही नाही की आता 6 महिन्यापूर्वी 6.7 लागली आपल्याला. आपण तर ऑलरेडी 6.7 भोगतोच आहे आणि भोगून झालेलीच आहे. म्हणजे त्याच्यामधून तालू सुलापूर आपण निघालेलोच आहेत. त्याच्यामुळे तशी काय आपल्याला भीती राहिलेली 6.7ची. पण गुरु महाराज अनुकूल आहे, तो मात्र लाभ करून घेता येईल. आणि हे जर आठवड्यामध्ये झालं, जमलं तर हा आठवडा व्यवस्थित अनुकूल, काही काळजीचं कारण नाही. उपासना करा सूर्यनारायणाची. पुढे मीन राशी. मीन राशी वाले जे आहेत ना, एकदम थोडक्यासाठी हालून जातात. एकदम एखादी चुकीची गोष्ट काय घडली की ते आतून एकदम असे हादरून जातात. तसं हादरणारा कालावधी आहे. काही नाही, प्रसंग एकदम छोटा आहे, पण हादरून गेले, मात्र हलून गेले एकदम. तर अशी स्थिती आपल्याला सुरुवातीला बघायला मिळेल. पण सांगतो ना तुम्हाला, काही वेळेला नजर लागून जाते आपल्याला. कारण एक तर एखादी गोष्ट खूप दिवसांनी घडलेली असते, म्हणजे आधी तर एक तर घडलेलं नाहीये, पण एखादं चांगलं घडलं की नजर लागली, म्हणून एखादी गोष्ट चुकीची घडली, पण ती तात्पुरता तेवढ्यापुरती सोडून द्यायची. कारण या आठवड्यामध्ये काही मला वाटत नाही की चुकीचं घडायचंय. उलट या आठवड्यामध्ये सगळं अनुकूलच घडायचंय. हा, सुरुवात मात्र थोडीशी आहे, जी मी तुम्हाला बोललो की चुकीची घडायची आहे, पण ते घडतं.
एखादा अनपेक्षित खर्च होतो, कुठतरी वेळ द्यावा लागतो, कोर्टात जावं लागतं, पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं. आता जवळच्या मंडळीने फोन केला म्हटल्यानंतर जायचंच आहे ना आपल्याला. असं करून तर चालणार का? टाळून चालणार नाही आपल्याला. म्हणजे तेवढी माणुसकी सोडली नाहीये. बरं तुम्ही मीन राशीवाले एकदम भावनिक असतात, भावनेच्या भरामध्ये निर्णय घेतात. आला फोन की पळाले. पण जायचं कुठे ते पण माहित नाही, काम काय तेही माहिती, पण जायचंय, मध्यस्थी करायची, मार्ग काढायचंय. मग ही भूमिका जर असेल तर थोडंफार मनस्ताप भोगावा लागेल. ती तयारी मात्र आपली ठेवा आणि या आठवड्यामध्ये उपासना करा. उपासना करायची दत्त गुरूंची. आणि आमच्या जन व्हॉइसला सबस्क्राईब करा बरं. हा, कारण जन व्हॉइस आपल्यासाठी घेऊन येतंय ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र, आध्यात्मिक विचार. आमचा 2 कार्यक्रम आहेत. एक कार्यक्रम आमचा प्रश्न मालिका आणि दुसरा आमचा कार्यक्रम आहे तो म्हणजे अतुल्य. अतुल्य नावाचा एक प्रोग्राम आम्ही घेऊन येतोय आपल्यासाठी. महाशिवरात्रीवर एक व्हिडिओ आलाय, तो बघा. म्हणजे तो एक असा विषय आहे की आपल्या व्रत वैकल्य असेल किंवा सण उत्सव असेल, त्याची जी काही शास्त्रार्थ माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न जनव्हॉइस करणार आहे. आणि आम्ही सगळे आपला सहकार्य करणार आहोत. आणि आम्हाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करा, सर्वांनी राशी भविष्य शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.